आज सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होताना पाहिली, ती म्हणजे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या संपूर्ण भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एकदाही घेतलेलं नाही आणि म्हणून याचा जाब विचारण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या वनविभाग कर्मचारी माधवी जाधव यांनी याचा जाब त्यांना सडेतोड विचारलेला आहे आणि माधवी जाधव ताईंचा या निर्भीड कार्याला माझा सलाम. खरंच अशा व्यक्ती आपल्या समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत. माधवीताईंनी अगदी खरंच निर्भीडपणे हे कृत्य केलेलं आहे. आपल्या नोकरीचीही त्यांनी तमा बाळगली नाही. त्या म्हणतात की मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांचं नाव मी पुसू दिलं जाणार नाही. याला खरंच खूप मोठं धाडस लागतं. माधवीताईंनी याचा सडेतोड जाब त्या मंत्र्यांना विचारलेला आहे. माधवीताईंना कितीतरी पोलीस कर्मचारी थांबवत होते, असं बोलू नका, ते मंत्री आहेत, पण त्या थांबल्या नाहीत. त्यांनी सांगितलं की मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी हा जाब त्यांना विचारणार. बाबासाहेबांचा अवमान का केला जातो याचा जाब त्यांनी विचारला. आता म्हणतायत गिरीश महाजन की हे अनवधानाने झालेलं आहे, पण हे अनवधानाने झालेलं नाही. हे न कळण्या इतपत आम्ही मूर्ख नाही आहोत. कारण ते केवळ 2 किंवा 3 मिनिटाचं भाषण नव्हतं, 10 मिनिटाचं भाषण नव्हतं. एवढ्या मोठ्या भाषणात त्यांनी बऱ्याच महापुरुषांची नावं घेतली, महान व्यक्तींची नावं घेतली आणि जे संविधानाचे निर्माते आहेत त्यांचंच नाव घेणं त्यांनी टाळलं. हे अनवधानाने नाही तर काय आहे हो? खरंच याचा विचार करावा लागेल. बरेच मनुवादी लोक आज बाबासाहेबांचं नाव घेणं टाळतात, पण बाबासाहेब हे क्रांतिसूर्य होते. या सूर्याला झाकण्याचं काम कोणी करू शकत नाही, कारण सूर्य झाकल्याने त्याचा प्रकाश राहणार नाही किंवा प्रकाश त्याचा मिटणार नाही. बाबासाहेब हे क्रांतिसूर्य होते. त्यांचं नाव इथल्या तळागाळातल्या लोकांच्या मनावरती कोरलेलं आहे, कारण इथल्या तळागाळातल्या लोकांना त्यांचा हक्क आणि अधिकार कोणी दिलेला असेल तर तो दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे ते संविधान निर्माण करताना त्यांना अहोरात्र मेहनत घ्यावी लागलेली आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढे दिवस त्यांनी सतत त्या संविधानाचं लिखाण करून संविधान लिहिण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. संविधानामधला एक मुद्दा पटवून देत असताना त्यांना संसदेत 2.5 तास भाषणं द्यावी लागलेली आहेत. असंच कोणी हे संविधान मान्य केलेलं नाही. त्यांनी प्रत्येक मुद्दा, प्रत्येक कलमाबद्दलचं आपलं मत 2.5 तास बोलून त्यांनी ते पटवून दिलेलं आहे. तेव्हा कुठेही संविधानामध्ये कलम अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. बाबासाहेबांना केवळ भारतातच मानतात असं नाही, तर बाबासाहेबांना 156 देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. कोलंबिया विद्यापीठामध्ये 1 नंबर हुशार विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांची नोंद केली जाते आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभा केला जातो. आज आपल्या भारताबाहेर कुठल्याही नेत्याचे, कुठल्याही महापुरुषांचे एवढे पुतळे नसतील इतके पुतळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या भारताबाहेर सुद्धा आहेत. भारताबाहेरच्या व्यक्ती बाबासाहेबांना मानतात आणि आपल्या भारतामधले लोक बाबासाहेबांना, काही मनुवादी लोक जे आहेत ते बाबासाहेबांना मुद्दामहून टाळतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर आज प्रजासत्ताक दिनादिवशी भारताचं संविधान लागू झालं. 26 जानेवारी 1950ला भारताचं संविधान लागू झालं आणि त्यापुढे खरं तर आपला देश खऱ्या अर्थाने लोकशाही प्रधान झाला. बाबासाहेबांनी इथल्या लोकांना त्यांच्या हक्काने अधिकार दिले. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, त्याला प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. प्रत्येकाला सारखेच अधिकार दिले. या भारतामध्ये जन्माला येणाऱ्या बाळापासून ते वृद्धत्वापर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक नागरिकाला सारखाच हक्क आणि अधिकार आहे. कुणालाही वेगळे अधिकार नाहीत.
प्रत्येकाचा विचार या संविधानाने केलेला आहे आणि म्हणूनच भारतासारख्या विविधतेने नटलेल्या या देशामध्ये जी विविधतेमध्ये सुद्धा एकता आहे ती केवळ संविधानामुळे आहे. आणि या संविधान निर्मात्याचं नाव घेणं विसरावं ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. विचार करायला भाग पाडणाऱ्या या गोष्टी आहेत. अजून एक न्यूज व्हायरल होत आहे ती म्हणजे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये महात्मा गांधीजींचा फोटो लावला जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांच्या फोटोच्या बाजूला लावला जात नाही. हे मुद्दाम म्हणून केलं जात नाही तर कसं बरं? असा कोणता GR आहे ज्या GR मध्ये लिहिलेला आहे की बाबासाहेबांचा फोटो तिथे लावू नये, महात्मा गांधीजींचा लावावा, असा प्रोटोकॉल आहे का? अरे आजच्या दिवशी संविधान लागू केलेलं आहे. मग जो संविधान निर्माता आहे त्या संविधान निर्मात्याचं नाव घेणं किंवा त्यांचा फोटो महानगरपालिकेमध्ये असो नगरपालिकेमध्ये असो त्यांचा फोटो असणं हे गरजेचं आहे. पण हे आपण का मान्य करत नाही? आपण उडवाउडवीची उत्तरं देऊन आपण या गोष्टींवरती पडदा टाकतो. खरंच या गोष्टीचा खेद वाटतो आणि अशी भीती वाटते की खरंच आता पुन्हा एकदा मनुस्मृती येते की काय. पण नाही, असे बरेच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्राशन केलेला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता बहुजन समाज जागृत होत आहे आणि म्हणून माधवीताईंसारखी एखादी स्त्री निर्भीडपणे एखाद्या मंत्र्याला जाऊन जे विचारते ते संविधानाच्या अधिकारामुळे, आणि मी जे तुमच्यासमोर बोलते ते सुद्धा संविधानाच्या अधिकारामुळेच बोलते. मला माझे विचार अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा संविधानाने दिलेलं आहे. जे चूक आहे ते चूक, जे बरोबर आहे ते बरोबर, आणि चूक काय बरोबर काय हे आम्हाला शिक्षणाने दिलेलं ज्ञान आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते आम्ही प्यायलेलो आहोत आणि म्हणून आम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आमच्या महापुरुषांवरती अन्याय होत असेल तर आम्ही नक्कीच पेटून उठणार. पुन्हा एकदा माधवीताईंच्या कार्याला सलाम आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम.